नमस्कार. आजच्या गणित आपल्याला पाहिजे येतात 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 6. काय दिलं आहे? शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. ही आकृती आहे, याची त्रिज्या किती आहे? 7 सेंटीमीटर. ही किंवा ही. ओके. आणि मापकंस MBN बरोबर 60 अंश. मापकंस MBN बरोबर किती आहे? 60 अंश आहे. ओके. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? पाय r वर्ग. त्याचा वापर करून आपल्याला पहिले क्षेत्रफळ काढायचं आहे. दुसरं काय काढायचं आहे? एरिया ऑफ O मायनस एरिया ऑफ MBN काढा. त्याच्यानंतर एरिया ऑफ O मायनस एरिया ऑफ MCN काढायचं आहे. ओके. तर पहिला आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायच्या आधी प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं आधी लिहून घेऊया. प्रश्नामध्ये काय दिलं? वर्तुळाची त्रिज्या दिली R बरोबर 7 सेंटीमीटर आणि मापकंस MBN त्यालाच काय म्हणतात? थिटा. ओके. तो किती दिलं? 60 अंश. 60 अंश. आता आपण पहिला प्रश्न काढूया वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय? पाय r वर्ग. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. पायची किंमत किती घ्यायची आहे? 22/7 घेऊया. त्रिज्या किती आहे? R. त्याला 7 दिले. ओके. 7चा वर्ग 22/7 गुणिले 2 वेळा लिहूया. ओके. 7 गुणिले 7 म्हणजेच काय? 7चा वर्ग. तर हा 7 गेला, हा 7 गेला. शिल्लक करायला 22 गुणिले 7. तर किती येतं ते? 22 गुणिले 7 154 क्षेत्रफळ असल्यामुळे सेंटीमीटर वर्ग एकक. ओके. वर्तुळ क्षेत्रफळ झाला. आता दुसरं काय काढायचं आपल्याला? दुसरा प्रश्न एरिया ऑफ O मायनस एरिया ऑफ MBN हे काढायचं आहे. आता एरिया ऑफ O मायनस MBN हे काय आहे? लघुवर्तुळ पाकळी आहे. याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामुळे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण काढूया. त्याच्या सूत्राचा वापर करूया. ओके. म्हणजे या लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. तर याच्यामध्ये काय दिलं? कोन MON बरोबर 60 अंश. ओके. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय? थिटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग. ओके. थिटाची किंमत किती घ्यायची आपल्याला? 60 अंश भागिले 360 गुणिले पायची किंमत किती घ्या? 22/7 घेऊया. r किती आहे? 7चा वर्ग म्हणजे 2 वेळा 7 लिहूया. ओके. तर हा 7 गेला, हा 7 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 6 1 6 6 6 36. आता 2ने भाग जाईल ना. 2 6 2 के 2 2 के 2. ओके. शिल्लक करायला वर 11 गुणिले 7 भागिले 3. ओके. 11 7 किती? 77 भागिले 3. तर दोघांचा भागाकार किती येतो? ते काय असणार आहे? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, लघु वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके. 25.66 सेंटीमीटर वर्ग. ओके. तिथे 25.66 आहे म्हणजेच किती? 25.7 सेंटीमीटर वर्ग. ओके. आता प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? एरिया ऑफ O MCN. आता हा काढायचा आहे MCN. ओके. मग काय करूया आपण? वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून एरिया ऑफ MBN वजा करूया. ओके. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ MCN मिळेल. आता एरिया ऑफ MBN म्हणजे लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, म्हणजेच एरिया ऑफ MCN म्हणजे काय? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके. म्हणून काय असणार आहे? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आणि वजा केल्यानंतर उरणार काय? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके. इथे लिहिलेलं आहे विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून लघुवर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे हे वजा केलं की मिळणार काय आपल्याला? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. त्यालाच काय म्हणतात? एरिया ऑफ O मायनस MCN. ओके. बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ. अक्षर थोडं खराब आहे तर तुम्ही समजून घ्या. मायनस एरिया ऑफ O MBN जो मागाशी आपण काढला तो. हां. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती काढलं? 154 सेंटीमीटर मायनस 25.7 सेंटीमीटर. या दोघांची वजाबाकी जी येणार ती काय असणार आहे? विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके. तर वजाबाकी किती येते? 128.3 सेंटीमीटर
वर्ग, क्षेत्रफळ असल्यामुळे सेंटीमीटर वर्ग. ओके, अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. धन्यवाद.